तर मित्रांनो, आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे डॅम्प ऑसिलेशन 14 नंबरचा. ठीक आहे. मग आता हा डॅम्प ऑसिलेशन म्हणजे काय नवीन प्रकार आहे का सर ऑसिलेशनचा? असं नाही आहे. ठीक आहे. तर याच्या आधी जे आपण ऑसिलेशन्स बघितले होते ना ते सस्टेन ऑसिलेशन होते. म्हणजे कसं बघा की ऑसिलेशन्सचे ना बेसिकली दोन टाईप पडतात. एक म्हणजे डॅम्प, दुसरं म्हणजे सस्टेन्ड ऑसिलेशन. हे तर बघायचंच आहे आपल्याला. सस्टेन्ड ऑसिलेशन. सस्टेन्ड ऑसिलेशन म्हणजे असं ऑसिलेशन की ज्याच्यामध्ये जो ऑसिलेशन करणारा ब्लॉक आहे त्याचा ॲम्प्लिट्यूड म्हणजे ए हा कॉन्स्टंट राहते. ठीक आहे. तर हे जे आपण स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम काढलं होतं याचा ॲम्प्लिट्यूड तर कॉन्स्टंटच राहत होता ना. याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय काढलं होतं आपण? ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय असं काढलं होतं. आणि याचा ग्राफ कसा काढला होता? अशा पद्धतीने काढला होता. ठीक आहे. हा ए, हा पण ए, त्याच्यानंतर नेक्स्ट पिकला हा एच राहतो. म्हणजे या ऑसिलेशनमध्ये या स्प्रिंग ब्लॉक सिस्टीमवाल्या ऑसिलेशनला आपण एसएचएम म्हटलं. ठीक आहे. तर याच्यामध्ये ना ॲम्प्लिट्यूड ए थ्रू आउट द मोशन कॉन्स्टंट राहते. तर अशा मोशन्सला, अशा ऑसिलेटरी मोशन्सला सस्टेन ऑसिलेशन म्हणतात. तर याचा अर्थ आतापर्यंत आपण जेवढे ऑसिलेशन्स पाहिले त्याच्यामध्ये तर हेच कन्सिडर केलं आपण, ए इज कॉन्स्टंट ना, ॲम्प्लिट्यूड इज कॉन्स्टंट. तर त्या सस्टेन ऑसिलेशन्स होते आतापर्यंतचे. आता आपल्याला म्हणून डॅम्प ऑसिलेशन्सला बघायचं आहे. तर इथं जर का या जर ऑसिलेटरी मोशनमध्ये ए कॉन्स्टंट राहत असेल तर डॅम्प ऑसिलेशनमध्ये काय व्हायला पाहिजे? डिक्रीज इन ॲम्प्लिट्यूड. म्हणजे तुम्हाला कळतंय का हे ऑसिलेशनचे जे मी प्रकार पाडले ते कोणत्या बेसिसवर पाडले? ॲम्प्लिट्यूडच्या. म्हणजे जर का एखाद्या ऑसिलेटरी मोशनमध्ये ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट राहत असेल थ्रू आउट द मोशन तर त्याला सस्टेन ऑसिलेटरी मोशनच्या कॅटेगरीमध्ये टाकतात. आणि इफ जर ऑसिलेटरी मोशनचा ॲम्प्लिट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम डिक्रीज होत असेल, इथं कॉन्स्टंट म्हटलं होतं, इकडे आपण डिक्रीज म्हणतोय, तर त्या टाईपच्या ऑसिलेशन्सला डॅम्प ऑसिलेशन्स असं म्हणतात. कळतंय का तुम्हाला? तर हे मी मिटवतोय म्हणजे डॅम्प ऑसिलेशन नेमकं कुठून आलं सर मध्येच? आता आम्हाला कळालं असेल ना की याच्यामध्ये ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होणार आहे मोशन करताना. ठीक आहे. त्याच्यामुळे याचा ग्राफही डिस्प्लेसमेंटचा वेगळा येईल मग. बरं, आता याचा अर्थ तुम्हाला हे कळालं ना की याच्या आधी जे होते ते सगळे सस्टेन्ड ऑसिलेशन होते. इव्हन त्या सिम्पल पेंडुलमचा सुद्धा आपण सस्टेन ऑसिलेशनच कन्सिडर केलं होतं. स्प्रिंग ब्लॉक सिस्टीमचं जे मी ऑसिलेशन म्हटलं होतं तुम्हाला डोळ्यासमोर एसएचएम म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा ॲम्प्लिट्यूड कंटिन्युअसली एच राहत होता. ते सस्टेन ऑसिलेशनच्याच कॅटेगरीमध्ये येतं. मला वाटतं आता हे सगळं कळालं तुम्हाला. डॅम्प ऑसिलेशनमध्ये ना हे त्यांनी सुरुवातीला डायग्राम काढून दिली. ठीक आहे. पहिले डॅम्प ऑसिलेशनची डेफिनेशन लिहायची. हिडिंग डॅम्प ऑसिलेशन डेफिनेशन लिहायची जे आता सांगितली तेच. इफ इन अ ऑसिलेटरी मोशन, इफ याची डेफिनेशन सांगतोय, इफ इन अ ऑसिलेटरी मोशन द ॲम्प्लिट्यूड इज कंटिन्युअसली डिक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम then that type of oscillatory motions are called as damp oscillation. ओके. पॉज करून व्यवस्थित हे पहिले डेफिनेशन लिहा, त्याच्यानंतर ही डायग्राम काढायची. या डायग्रामवरनं 3-4 स्टेटमेंट थेअरीचे लिहायचे. थेरॉटिकल पॉईंट आहे. काय लिहिता येईल सर आम्हाला याच्यावरनं पॉईंट की फ्रॉम द डायग्राम वी सी दॅट देर इज अ स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम. वन एंड ऑफ द स्प्रिंग इज अटॅच टू block of mass m, another end of the spring is attached to a fixed support called as rigid support. ठीक है. another end of this block m, ठीक है, is connect or attached a vein, V-A-N-E, vein म्हणजे असा रॉड, T shape rod structure ला vein म्हणतात. and this whole system is submerged into a liquid ionic figure. 2, 3, 4 जेवढे स्टेटमेंट बनता येतील तेवढे स्टेटमेंट याच्यावरनं लिहायचे. आता मी हे जे सांगितले तेच. ठीक आहे ना. पहिले स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम कन्सिडर केलं, मग ते मास याला स्प्रिंगच्या एका एंडला मास आहे, दुसऱ्या एंड फिक्स आहे. ठीक आहे. ब्लॉकच्या दुसऱ्या एंडला मी वेन कनेक्ट केलं. ठीक आहे. 3 स्टेटमेंट तर इथंच झालं. आणि हे पूर्ण सिस्टीम लिक्विडमध्ये सबमर्ज केली अश्विनीनं फिगर. मला वाटतं की आता हे टेक्स्टबुकमध्ये आहे, मी सांगितलं आम्हाला हे 3-4 स्टेटमेंट लिहिता येतील. मी जो कन्सेप्च्युअल पार्ट आहे तो घेणार आहे जास्त, कारण तो कळत नाही आम्हाला टेक्स्टबुकमध्ये बघून सुद्धा. बरं, काय डॅम्प ऑसिलेशन कसं आधीच्या ऑसिलेशन पासून वेगळं होतं तेही झालं. याची डेफिनेशनही झाली, डायग्राम काढले आम्ही, डायग्राम नंतर 4 स्टेटमेंटही झाले आम्ही. आता बघा मी समोर काय म्हणतोय. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे इथं रिस्टोरिंग फोर्स तयार होतो जो की -kx राहते. इथे अजून एक रिस्टोरिंग फोर्स तयार होतोय बघा, ज्याला ना डॅम्पिंग फोर्स म्हणतात, FD. आणि तो डायरेक्टली प्रोपोर्शनल राहतो निगेटिव्ह ऑफ वेलॉसिटी ऑफ द वेन. ठीक आहे. हे लिक्विड आहे माहिती आहे आता आम्हाला. मी काय म्हणतोय बघा, FD इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V. V म्हणजे वेलॉसिटी. बघा ना आता ही सिस्टीम ऑसिलेशन्स कशी करणार आहे आपण ना, या ब्लॉकला असं खाली ओढणार आहोत. मग या ब्लॉकला खाली ओढल्यानंतर
ठीक आहे, याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स तयार होईल आणि नंतर याचे ऑसिलेशन्स तयार होतील. या ब्लॉकला जर मी एक्सटर्नल फोर्स लावून असं खाली ओढलं तर याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स तयार होतो आणि याचं ऑसिलेशन होते, हे तर माहिती आहे ना मला. पण इथं कॉन्सन्ट्रेट करा तुम्ही या वेनवर. या वेनला खाली जाण्यासाठी लिक्विड अपोज कराल आणि वरती येताना सुद्धा अपोज कराल. म्हणजे ही लिक्विड मीडियम या वेनच्या मोशनला अपोज करालच ना, आणि ते साहजिक गोष्ट आहे. आम्ही नुसतं जरी एखाद्या लिक्विडमध्ये काही जर असं वरती खाली केलं तर आम्हाला माहिती आहे तिथं बायन्सी फोर्स आणि ते मीडियम त्याच्या मोशनला अपोज करत असते. म्हणजे मी काय म्हणतोय बघा तुम्हाला, फॉर एक्झाम्पल ना, तुम्ही एक ऑब्जेक्ट घेतला आणि ते हवेमध्ये असं मोशन केलं आणि याच मोशनला जर वॉटरमध्ये केलं तर वॉटर मीडियम याला अपोज कराल ना याच्या मोशनला. मग अपोज म्हणजे ते डॅम्पिंग ऑसिलेशन्सचा प्रकार झाला. आणि इथं काय म्हणतोय आपण, इथं डॅम्पिंग फोर्स तयार होतोय आणि त्या डॅम्पिंग फोर्सचं काय इक्वेशन आहे, डॅम्पिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलोसिटी ऑफ द व्हॅन. म्हणजे याचा अर्थ या इक्वेशन मध्ये मला काय म्हणायचं आहे की जेवढी जास्त वेलोसिटी तेवढा जास्त अपोज करणारा फोर्स. सर इथं जेवढा जास्त डिस्प्लेसमेंट, इथं काय होतं की FR इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस ऑफ एक्स ना, म्हणजे जेवढा जास्त डिस्प्लेसमेंट तेवढा जास्त रिस्टोरिंग फोर्स. तसंच इथं जेवढी जास्त वेलोसिटी त्याची जेवढ्या जोरात खाली येतो तेवढा जास्त डॅम्पिंग फोर्स तयार होईल, अपोज करणारा फोर्स. क्लिअर आहे. आणि दोघांची डायरेक्शन इथे निगेटिव्ह आहे, इथे दोघांची डायरेक्शन निगेटिव्ह होती. मला वाटतं हे आता कळालं तुम्हाला. मग ह्या डॅम्पिंग फोर्सला कशा पद्धतीने लिहितात बघा, F(d) इज इक्वल टू मायनस ऑफ B इंटू V. हा झाला आमचा डॅम्पिंग फोर्स, जो इथं याच्या मोशनला, ब्लॉकच्या मोशनला अपोजच करतोय. आणि एक तर फोर्स रिस्टोरिंग फोर्स आम्हाला माहितीच आहे, F(r) इज इक्वल टू मायनस ऑफ KX. हा तर स्प्रिंग मध्ये तयार होणार आहे. हा इथे याला अपोज करणारा, म्हणजेच बेसिकली या मासला पण अपोज करणारा फोर्स आहे डॅम्पिंग फोर्स. ठीक आहे. म्हणजे आता टोटल फोर्स या ब्लॉक वरती किती ऍक्ट होत आहेत, ठीक आहे, Ft म्हणजे टोटल फोर्स, हा Ft सफिक्स T किंवा नेट फोर्स F सफिक्स नेट इज इक्वल टू डॅम्पिंग फोर्स किंवा रिस्टोरिंग फोर्स प्लस डॅम्पिंग फोर्स. मग आम्ही असं लिहू शकतो का बघा, रिस्टोरिंग फोर्सची व्हॅल्यू टाकली प्लस डॅम्पिंग फोर्सची पण व्हॅल्यू टाकली, बरोबर ना. बरं तुम्ही म्हणसाल हे बी काय सर, याला म्हणतात डॅम्पिंग कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे ना, याला सिम्पली कॉन्स्टंट म्हणतोय मी. डॅम्पिंग कॉन्स्टंट आहे तो. हा जसा फोर्स कॉन्स्टंट होता हा डॅम्पिंग कॉन्स्टंट, बी ला डॅम्पिंग कॉन्स्टंट म्हणतात. हा डॅम्पिंग कॉन्स्टंट. ठीक आहे. जसं इथं के आला होता तसा इथं बी आला. बरं मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे झाला टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन दिस ब्लॉक यम. हा टोटल फोर्स आहे या ब्लॉकवर ऍक्ट. जसं फक्त स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम मध्ये हे एवढाच होता, FR एवढाच होता, हे जास्तीचा आला इथं. मग सगळ्याच गोष्टी आता जास्तीच्या येत राहतील ना. ठीक आहे. बरं आता याच्यावरनं जर का मला डिफरन्शियल इक्वेशन लिहायचं झालं, फॉर डिफरन्शियल इक्वेशन, तर आपण काय लिहित असतो बघा, F इज इक्वल टू MA. ठीक आहे, बाय युझिंग न्यूटन्स सेकंड लॉ. ठीक आहे, F इज इक्वल टू MA हे या इक्वेशन मध्ये पुटअप करायचं. म्हणजे MA इज इक्वल टू मायनस ऑफ KX मायनस ऑफ BV ही आपल्याला माहिती आहे. या A ला मी काय लिहू शकतो, d2x डिवायडेड बाय dt स्क्वेअर, कारण मला डिफरन्शियल इक्वेशन लिहायचं आहे म्हणलं की A ला या फॉर्म मध्ये लिहायचं असतं. मग हे झाला M इज इक्वल टू मायनस ऑफ KX मायनस ऑफ BV, बरोबर आहे. मग मला सांगा d2x डिवायडेड बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू, या M ला इकडे वाढवा, मायनस ऑफ KX डिवायडेड बाय M मायनस ऑफ B डिवायडेड बाय M इंटू B. आणि या सगळ्यांना इकडं आणा, म्हणजे काय होईल, d2x डिवायडेड बाय dt स्क्वेअर प्लस k बाय m x प्लस b बाय m v इज इक्वल टू 0. थेरीमध्ये प्रश्न असा येऊ शकतो की डिफरन्शियल इक्वेशन सांगा डॅम्प ऑसिलेशनचं. तर हे झालं डॅम्प ऑसिलेशनचं डिफरन्शियल इक्वेशन. आता याच्यामध्ये काय नवीन आलं सर, तर हा एवढा पार्ट नवीन आला ना, बाकी हे पहिल्या इक्वेशन सारखंच आहे. ठीक आहे. मला वाटतं की हे तुम्हाला आता कळायला काही अवघड नाही आहे. ठीक आहे. हा पार्ट सगळा लिहिलेला असला पाहिजे, तुम्ही मी जागा नसल्या कारणानं मिटवतोय. बरं याच्यानंतर काय, ठीक आहे, फोर्सचं इक्वेशन काढलं, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काढलं. ठीक आहे ना. आता याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे नाही, फोर्सचं इक्वेशन काढलं आणि डिफरन्शियल इक्वेशन काढलं. डिस्प्लेसमेंट एक्सचं इक्वेशन याच्यात काढायचं. ठीक आहे, फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ डॅम्प ऑसिलेशन्स, डॅम्प ऑसिलेशन्स. ठीक आहे, डायरेक्ट इक्वेशन दिलेलं आहे एक्सचं.
ठीक आहे, लक्ष द्या बरोबर मी काय म्हणतोय. याच्या डिस्प्लेसमेंटचं डॅम्प ऑसिलेशनच्या ना डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपल्याला डायरेक्ट दिलेलं आहे टेक्स्टबुकमध्ये. ते आधीच्या सिलेबसमध्ये डायरेक्टच दिलं होतं. तुम्हाला ते लक्षातच ठेवायचं आहे, पाठच करायचं आहे. लक्षात आलं ना, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काढायचं वगैरे नाही आहे डॅम्पसाठी, ते लक्षात ठेवायचं आहे. टेक्स्टबुकमध्ये ॲज इट इज दिलेला आहे, म्हणजे टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे त्याला ॲज इट इज लक्षात ठेवायचं. आणि टेक्स्टबुकमध्ये सुद्धा त्याचं काही डेरिव्हेशन दिलेलं नाही आहे, मला तरी मिळालेलं नाही आहे कुठंच. त्याच्यामुळे त्याचं डेरिव्हेशनमध्ये जाऊही नका, ते असंही एवढा महत्त्वाचा टॉपिक पण नाही. तर मी बघा कसं लक्षात ठेवायचं सांगतो. x इज इक्वल टू ए, ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं आपलं, ठीक आहे, साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय होतं. तर इथं साईनच्या ऐवजी असतं कॉस ओमेगा डॅश, म्हणजे वेगळं आहे, ओमेगा डॅश टी प्लस फाय. तर मला वाटतं हे तर एवढं ओळखीचं आहे आमच्या, x इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. तर साईनच्या ऐवजी कॉस आहे आणि ओमेगाच्या ऐवजी ओमेगा डॅश आहे, कारण इथं फ्रिक्वेन्सी वेगळी राहील ना त्याची. डॅम्प ऑसिलेशन आहे, फ्रिक्वेन्सी वेगळी राहील म्हणून ते ओमेगा डॅशनं दर्शवलेली आहे. आणि इथं ना बघा, या एला मल्टिप्लाइड बाय ई टू दी पॉवर मायनस बी टी डिवायडेड बाय 2m हा एक फॅक्टर ऍड होतोय. तुम्हाला दिसत नसेल तर मी इथं लिहितो बघा, ई टू दी पॉवर मायनस बी टी डिवायडेड बाय 2m. म्हणजे एला मल्टिप्लाइड बाय एक टर्म इथं जास्तीची आली. याच्यावरनं आम्हाला दिसतंय की ई टू दी पॉवर एक्स सारखं फंक्शन आहे, म्हणजे याला एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतात. ठीक आहे, आता हा थोडासा मॅथमध्ये व्यवस्थित क्लिअर होईल तुमचा. याला एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतात. मग याचा ॲम्प्लिट्यूड हे म्हणजे हे दोघंही जण, ठीक आहे, हे लक्षात आलं, हे मिटवतोय आता मी. ठीक आहे, हे झालं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन कोणाच्या, डॅम्प ऑसिलेशनच्या. तर हे जरा लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, ठीक आहे ना, हे याला लक्षात ठेवायचं आहे. याचा ग्राफ कसा येतो बघा, याच्या या इक्वेशनवरनं ना ग्राफ काढून दिलेला आहे टेक्स्टबुकमध्ये. तर तो अशा पद्धतीने येतो, असा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये येतो. ठीक आहे, या पद्धतीने येतो, असं कमी होत 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 0. म्हणजे बघा ना, ॲम्प्लिट्यूड इथं किती होता, ए, इथं पण किती होता, मायनस ए, पुन्हा थोडासा कमी झाला, पुन्हा थोडासा अजून कमी झाला. ठीक आहे, ग्राफमध्ये दिसलाय पाहिजे तसा कमी झाला बघा. डिक्रीज ॲट एव्हरी, हे टी आहे आणि हा ॲम्प्लिट्यूड आहे. ठीक आहे, ॲम्प्लिट्यूड त्याचा विथ रिस्पेक्ट टू टी डिक्रीज होत होत 0 झाला. कारण मला सांगा, ते जे आपण सिस्टीम काढली होती आत्ताची, वॅन अटॅच केलेला आहे, वरती स्प्रिंग आहे, त्याच्यामध्ये त्याला तुम्ही फोर्स दिल्यानंतर ॲट सर्टन टाइम तो थांबेल ना, असं मीन पोझिशनला येईल ना. म्हणजे ॲम्प्लिट्यूड बेसिकली डिक्रीज होतो 0च व्हायला पाहिजे. थांबला म्हणजे मीन पोझिशनला आला, आणि मीन पोझिशनला ॲम्प्लिट्यूड 0 असते. x इज इक्वल टू 0 ना मीन पोझिशनला, मग ते डिक्रीज होत अशा पद्धतीने. आणि हे जे मी अशा कर्व काढला यालाच म्हणतात एक्सपोनेन्शियल कर्व. हे एक्सपोनेन्शियल कर्व्ह आहेत बघा, असं डिक्रीज होत जातं. ठीक आहे, याच्यावरनं हा कर्व काढता येते, लक्षातच ठेवायचं असं आहे. टेक्स्टबुकवाल्यांचंही म्हणणं आहे, ॲज इट इज लक्षात ठेवा. बरं, आता याच्यामध्ये ना हा जो ओमेगा डॅश आहे याची पण व्हॅल्यू त्यांनी डायरेक्ट दिली, तुम्हाला लक्षात ठेवायची. काय होतं सर, तिकडे काय होतं ओमेगाची व्हॅल्यू, तिकडे होती ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के बाय एम. इथे काय बघा, के बाय एम तर आहेच, मायनस ऑफ बी, ठीक आहे, डिवायडेड बाय 2m त्याचा स्क्वेअर. म्हणजे हा जो फॅक्टर आहे ना बी टी, मायनस ऑफ बी टी डिवायडेड बाय 2m, तर हा जशाला तसा आला, फक्त त्याचा स्क्वेअर आहे. आणि न्यूमरेटर मधली जी टी आहे बी टी, तर टी नाही आहे इथे. ठीक आहे, तर हे एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. याच्यानंतर मात्र, ठीक आहे, हे पार्ट मिटवतो मी. एक टीचं इक्वेशन, म्हणजे हे जर ऑसिलेशन्स असेल तर टाइम पिरियडचं इक्वेशन असेल. तर आता ओमेगा मिळाल्यानंतर तुम्हाला टी असाही काढता येतो, तर मी ते पुस्तकात दिलेलं आहे म्हणून त्याचं इक्वेशन काढून देतो आणि त्याच्यानंतर हा टॉपिक संपतो. काय असते बघा, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी असते, बरोबर आहे ना. याच्यावरनं टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा लिहू शकतो मी. मग ओमेगाची किंमत ओमेगा डॅश, हा इथे ओमेगा डॅश आहे ना, ठीक आहे, तर ओमेगा डॅशची किंमत इथं टाकून द्या. तर काय होईल ते, टी इज इक्वल टू 2 पाय, ठीक आहे, टी इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय काय ओमेगाची किंमत, अंडर रूट के बाय एम मायनस बी डिवायडेड बाय 2m याचा स्क्वेअर. ठीक आहे, हे एक फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला, आणि त्या आधीचं डिफरन्शियल इक्वेशन. असे 4 इक्वेशन याच्यात मला वाटतं टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. तर हे थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. थिअरॉटिकल पॉईंट आहे कम्प्लिटली, अजिबात जास्त वेळेस विचारलेला नाही आहे, म्हणजे खूप जास्त महत्त्वाचा नाहीच आहे. ठीक आहे, टेक्स्टबुकमध्ये दिला होता, आपण कव्हर केला व्यवस्थित. याच्यानंतर आता लास्ट टॉपिक राहिला या चॅप्टरचा, आणि तो इथे